ताजमहल हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर एक अद्भुत चित्र उभं राहतं, नाही का? पण कधी विचार केलाय का की इतकी भव्य वास्तू उभारण्यासाठी फक्त कारागीर पुरेसे होते? नाही, मुळीच नाही. त्यासाठी गरज होती एका शक्तिशाली आणि सुसंघटित व्यवस्थेची. आज आपण मुघलांच्या याच प्रभावी व्यवस्थेचा आणि त्यांच्या अद्भुत वारशाचा शोध घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी बघूया त्यांची शासन पद्धत, मग त्यांची अर्थव्यवस्था कशी चालत होती ते, आणि मग आपण शिरू त्यांच्या साहित्य, कला आणि स्थापत्यशास्त्राच्या जगात, ज्याने भारतावर एक कधीही न पुसणारी छाप सोडली. मग चला सुरू करूयात. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे मुघल साम्राज्याचं शासन. हीच प्रशासकीय रचना त्यांच्या प्रचंड शक्तीचा आणि नियंत्रणाचा मूळ आधार होती. सगळ्यात वर म्हणजे सत्तेच्या केंद्रस्थानी होता बादशहा. तोच होता सर्वोच्च शासक आणि त्याचा शब्द म्हणजे अंतिम कायदा. आणि ही सत्ता कशी होती तर वंशपरंपरागत, म्हणजे वडिलांकडून मुलाकडे जाणारी. ही जी रचना होती ना ती एकदम स्पष्ट होती. बादशहाच्या खाली होते केंद्रीय मंत्री, जसे की वकील आणि दिवाण. त्यांच्या हाताखाली प्रांतांचे राज्यपाल आणि मग खाली जिल्हा आणि शहरांचे अधिकारी. याच एकदम पक्क्या साखळीमुळेच मुघलांना इतक्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं. आणि या सगळ्या प्रशासनाला एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट होती, ती म्हणजे पर्शियन भाषा. हीच होती त्यांच्या दरबाराची आणि प्रशासनाची अधिकृत भाषा. सगळं सरकारी कामकाज म्हणजे सगळं काही याच भाषेतून व्हायचं. बरं, इतकं मोठं प्रशासन, एवढं सैन्य आणि ती भव्य बांधकामं, ह्या सगळ्यांसाठी पैसा कुठून येत होता? चला तर मग आता बघूया मुघल साम्राज्याचं आर्थिक इंजिन कसं चालत होतं. तर मग मूळ प्रश्न तोच आहे की या एवढ्या मोठ्या साम्राज्याचा खर्च भागायचा कसा? याचं उत्तर एका शब्दात देता येईल: जमीन. हो, शेती हाच त्यांच्या संपत्तीचा सगळ्यात मोठा स्रोत होता. आणि इथे राजा तोडरमलने एक भारी सिस्टम आणली होती. तो जमिनीची मोजणी करून ती किती सुपीक आहे यावरून कर ठरवायचा. एकदम पद्धतशीर आणि प्रभावी प्रणाली होती ही. फक्त शेतीच नाही मुघलांचा व्यापार तर जगभर पसरला होता. बाहेरून कच्चं रेशीम, घोडे आणि सोनं चांदी यायचं, तर भारतातून सुती कापड, मसाले आणि अफूससारख्या वस्तूंची जगभर निर्यात व्हायची. आणि यामुळे अर्थातच तिजोरी चांगलीच भरत होती. साम्राज्यात आतमध्ये पण उद्योगांची चांगलीच भरभराट होती. लाहोर आणि आग्रा येथे तर सरकारी कारखाने होते. बनारस आणि ढाक्याच्या कापडाला तर जगभरातून मागणी होती. आणि काश्मीरच्या शालींबद्दल तर काय बोलायचं, त्या तर प्रसिद्धच होत्या. शिवाय अकबराच्या काळात जे गालिचे बनायचे ते तर म्हणजे कलेचा एक अप्रतिम नमुनाच होते. चला आता पैसा आणि व्यापाराच्या गोष्टी सोडून आपण थोडं मुघल काळातील साहित्य आणि संस्कृतीच्या जगात जाऊया. हे एक असं जग होतं जिथे बादशाह स्वतः लेखक होते आणि मोठमोठ्या ग्रंथांनी भाषांच्या सीमा पार केल्या होत्या. ही खरंच एक कमाल गोष्ट आहे, नाही का, की मुघल बादशाह स्वतः इतके चांगले लेखक होते. उदाहरणार्थ, बाबरने बाबरनामा लिहिलं, तर जहांगीरने तुजुके जहांगीरी. ही दोन्ही आत्मचरित्र आहेत ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या राजवटीबद्दल लिहून ठेवलंय. आणि याच काळात आपल्याला एक जबरदस्त सांस्कृतिक मिलाप बघायला मिळतो. रामायण, भागवत पुराण यांसारखे महत्त्वाचे संस्कृत ग्रंथ पर्शियनमध्ये भाषांतरित झाले. एवढंच नाही तर लीलावतीसारखं गणितावरचं पुस्तकही पर्शियनमध्ये आणलं गेलं. विचार करा, ज्ञानाची ही देवाणघेवाण किती मोठी गोष्ट होती. आता पर्शियन ही जरी दरबाराची भाषा होती, तरी याचा अर्थ असा नाही की इतर भाषांमध्ये काहीच लिहिलं जात नव्हतं. उलट त्याच काळात तुलसीदासांनी रामचरित्रमानससारखं एक महान काव्य हिंदीमध्ये रचलं, जे आजही अजरामर आहे. साहित्यानंतर आता वळूया कलेकडे, विशेषतः मुघल चित्रकलेकडे. ही एक अशी कला होती जी त्या साम्राज्याचं सगळं वैभव आपल्या डोळ्यासमोर उभं करते. या खास चित्रशैलीची सुरुवात झाली सम्राट हुमायूनच्या काळात. त्याने काय केलं तर पर्शियातून 2 मास्टर कलाकारांना, मीर सय्यद अली आणि अब्दुस समद यांना आपल्याबरोबर भारतात आणलं. पण या कलेचा खरा संगम झाला तो अकबराच्या कार्यशाळेत. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच्या दरबारातल्या 17 मोठ्या चित्रकारांपैकी तब्बल 13 हिंदू होते. दासवंत आणि बसावन्नासारख्या कलाकारांनी तर या चित्रशैलीला एका वेगळ्याच लेवलवर नेलं. आणि मग जहांगीरच्या काळात तर ही कला आणखीनच बहरली. विशेषतः पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे व्यक्तिचित्रण, ते तर एकदम शिखरावर पोचलं. उस्ताद मंसूर आणि अब्दुल हसनसारख्या कलाकारांनी मुघल राजघराण्यातील लोकांची इतकी सुंदर आणि हुबेहूब चित्र काढलीये की कमालच.
तर प्रशासन, अर्थव्यवस्था, साहित्य, कला बघितल्यावर आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, स्थापत्यशास्त्र. कारण त्यांच्या या दगडी वारशात आपल्याला त्यांची सत्ता, संपत्ती आणि कला या सगळ्या गोष्टी एकत्र बघायला मिळतात. सुरुवात करूया आग्राच्या किल्ल्यापासून. हा फक्त एक किल्ला नव्हता, तर जणू एक छोटं शहरच होतं. आतमध्ये जहांगीर महालसारखे कितीतरी सुंदर महाल आहेत आणि याचं बांधकाम अकबर आणि शहाजहान या दोघांच्याही काळात झालं. त्यानंतर नंबर लागतो दिल्लीच्या जामा मस्जिदीचा. शहाजहानने बांधलेली ही भव्य मस्जिद आजही भारतातल्या सगळ्यात मोठ्या मस्जिदींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिचे ते मोठे घुमट आणि उंच मिनार, ते बघितल्यावरच मुघल स्थापत्यकलेची भव्यता लक्षात येते. आणि मग अर्थातच ताजमहल. शहाजहाने बांधलेली ही वास्तू म्हणजे काय, तर मुघल कला, त्यांची संपत्ती आणि त्यांची इंजिनिअरिंग या सगळ्याचा एक सर्वोच्च बिंदू. आपण इथूनच सुरुवात केली होती आणि आता इथेच येऊन आपलं वर्तुळ पूर्ण होतंय. तर मग आपण हे सगळं एकत्र करून पाहिलं तर मुघल वारसा आपल्याला 5 मुख्य गोष्टींमध्ये दिसतो. 1. मजबूत केंद्रीकृत सरकार. शेती आणि व्यापारावर चालणारी एक सशक्त अर्थव्यवस्था. एक समृद्ध साहित्यिक संस्कृती जिथे अनेक भाषा होत्या. एक खास आणि बारकाईने काम केलेली चित्रकला. आणि अर्थातच एक जबरदस्त स्थापत्यकलेचा वारसा. आणि जाता जाता एक प्रश्न, त्यावर नक्की विचार करा. कोणत्याही समाजाची जी मूळ व्यवस्था असते, म्हणजे तिथलं सरकार, तिथली अर्थव्यवस्था, ती त्या समाजाच्या दिसणाऱ्या आणि टिकणाऱ्या सांस्कृतिक गोष्टींना, जसं की कला आणि स्थापत्य, यांना नक्की कसा आकार देत असेल? विचार करा.